सार्थ श्री दासबोध दशक 11वा भीमदशक समास दुसरा चत्वार देव निरूपण. श्रीराम एक निश्चळ एक चंचळ चंचळी गुंतले सकळ निश्चळ ते निश्चळ जैसे तैसे पाहे निश्चळाचा विवेक ऐसा लक्षामध्ये एक निश्चळायसा निश्चयात्मक निश्चळची तो. या निश्चळाच्या गोष्टी सांगती पुन्हा चंचळामध्ये धावती चंचळ चक्री निघून जाती ऐसे थोडे. चंचळी चंचळ जन्मले चंचळाची मध्ये वाढले अवघे चंचळची बिंबले जन्मावली. पृथ्वी अवघी चंचळाकडे करणे तितुके चंचळी घडे चंचळ सांडून निश्चळी पवाडे ऐसा कैसा. चंचळ काही निश्चळेना निश्चळ कदापि चळेना नित्यानित्य विवेके जना उमजे काही. काही उमजले तरी नुमजे काही समजले तरी न समजे काही बुझे तरी निर्बुझे किंचित मात्र. संदेह अनुमान आणि भ्रम उघा चंचळामध्ये श्रम निश्चळी कदा नाही वर्म समजले पाहिजे. चंचळ करीती तुकी माया माईक झाले विलया लहान थोर म्हणावया कार्य नाही. सगट माया विस्तारली अष्टदा प्रकृती फापावली चित्र विचित्र विकारली नाना रूप नाना उत्पत्ती नाना विकार नाना प्राणी लहान थोर नाना पदार्थ प्रकार नाना रूप. विकारवंत विकारले सूक्ष्म जडत्वाले अमर्याद दिसू लागले काहीच बाई. मग नाना शरीरे निर्माण झाली नाना नामाभिधाने ठेविली भाषा परत्वे कळो आली काही काही. मग नाना रीती नाना दंडक आधारे काहुनी एक वर्तो लागले सकळ लोकाधारे. अष्टधा प्रकृतीची शरीरे निर्माण झाले लहान थोरे पुढे आपुलाल्या प्रकारे वर्तो लागली. नाना मते निर्माण झाली नाना पाषांडे वाढली नाना प्रकारची उठली नाना बंडे. जैसा प्रवाह पडिला तैसाच लोक चालिला कोण वारील कोणाला एक नाही. पृथ्वीचा झाला गंठाळा एकाहून एक मोठा कोण खरा कोण खोटा कोण जाणे. आचार बहु कार्येत पडिला कित्येक पोटासाठी बुडाला अवघावर पंकज झाला स्वाभिमान. देव झाले उदंड देवांचे मांडले भंडभूता देवतांचे थोतांड एकची झाले. मुख्य देव तो कळेना कशास काहीच मिळेना एकास एक वळेना नाचार. ऐसा नासला विचार कोण पाहतो सारा सार कैचा लहान कैचा थोर कळेची ना. शास्त्रांचा बाजार भरला देवांचा गलबला झाला लोककामनेच्या व्रताला झोंबून पडते. ऐसे अवघे नासले सत्यासत्य हरपले अवघे अनायक झाले चहूकडे. मतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला जो जे मती सापडला तयास तेची थोर. असत्याचा अभिमान तेणे पाविजे पतन म्हणून या ज्ञाते जन सत्य शोधिती. लोक वर्तती सकळ ते ज्ञात्यास करतळामळ आता एका केवळ विवेकी हो. लोक कोण्या पंथे जाते आणि कोण्या देवास भजती ऐसे रोकडी प्रचिती सावध एक. मृत्तिका धातू पाषाणादिक ऐसिया प्रतिमानेक बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी. नाना देवांचे अवतार चरित्रे कथेक नर जप ध्यान निरंतर करती पूजा. एक सगळ्यांचा अंतरात्मा विश्वी वर्ते जो विश्वात्मा द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा मानिती. एक ते निर्मळ निश्चळ कदापि नव्हे ती चंचळ अनन्य भावे केवळ वस्तूच. एक नाना प्रतिमा दुसरा अवतार महिमा तिसरा तो अंतरात्मा चौथा तो निर्विकार. ऐसे हे चत्वार देव सृष्टीमधील स्वभाव या वेगळा अंतर्भाव कोठेची नाही. अवघे एकची मानिती ते साक्ष देव जाणती परंतु अष्टधा प्रकृती ओळखली पाहिजे. प्रकृतीमधील देव तो प्रकृतीचा स्वभाव भावातीत महान भाव विवेके जाणावा. जो निर्मळास ध्याईल तो निर्मळची होईल जो जयास भजिल तो तद्रूप जाणावा. क्षीर नीर निवडती ते राजहंस बोलिजे ती सारासार जाणती ते महानुभाव. अरे जो चंचळास ध्याईल तो सहजची जळेल जो निश्चळास भजेल तो निश्चळच. प्रकृती सारखे चालावे परी अंतरची शाश्वत ओळखावे सत्य होऊन वर्तावे लोकायसे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चत्वार देवनिरूपण नाम समास दुसरा. श्रीराम 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 श्रीराम.